संविधान वाचवण्याच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आले असते तर आम्हाला आनंद झाला असता। वंचितने 4 जागांचा प्रस्ताव मान्य करायला हवा होता। वंचित बहुजन महाविकास आघाडीत आली असती तर आम्हाला बळ मिळालं असतं। हे विधान आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचं विधान नीट ऐकल्यास असं लक्षात येतं, वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी वेगवेगळ्या निवडणुका लढवणार आहे। प्रकाश आंबेडकर, संजय राऊत आणि नाना पटोले हे माध्यमांसमोर येऊन वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग असणार आहे आणि वंचित सोबत जागा संबंधी बोलणी सुरू आहे असे विधान जरी करत असले तरी गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडींवरून असं लक्षात येतंय जणू वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार नाही। याचं पहिलं मोठं कारण म्हणजे नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या समोर केलेलं भाषण। 17 मार्चला इंडिया आघाडीची मुंबईतील शिवाजी पार्क येथे मोठी सभा पार पडली। या सभेमध्ये आघाडीतील सगळे मोठे नेते उपस्थित होते। या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर देखील सामील झाले। प्रकाश आंबेडकर सभेत सामील झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं जणू महाविकास आघाडीत वंचितचा मार्ग मोकळा झालाय। परंतु या सभेत प्रकाश आंबेडकर असं काही बोलून गेले ज्यामुळे महाविकास आघाडीतील वंचितची भूमिका जवळपास स्पष्ट झाली। आपण हुकुमशाही विरोधात लढलं पाहिजे, सोबत राहून लढू अथवा एकटं राहून लढू, परंतु हुकुमशाही विरोधात लढलं पाहिजे, हे विधान होतं प्रकाश आंबेडकर यांचं। राहुल गांधी यांच्यासमोर दिलेल्या या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की भाजपच्या विरोधात ते एकटे सुद्धा लढू शकतात। वंचित बहुजन आघाडी वेगळी लढणार असल्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे नुकताच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे यांना लिहिलेलं पत्र। या पत्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे आपल्याला विश्वासात घेत नसल्याचं सांगितलं। एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला 7 जागांवर स्वतंत्रपणे पाठिंबा देण्यास तयार आहे व त्या 7 जागा काँग्रेसने लवकरच कळवाव्या असा प्रस्ताव देखील काँग्रेसला दिला। यावरून देखील स्पष्ट होतं की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी जवळपास येणार नाही। महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र लढणार नाही याचं तिसरं मोठं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांची ताकद असलेल्या मुख्य जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी लोकसभेसाठी सुरू केलेली तयारी। खुद्द प्रकाश आंबेडकर ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात अशा अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तसेच त्यांनी नेत्यांसोबत भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत। एवढंच नाही तर सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांचं नाव देखील समोर येत आहे। प्रणिती शिंदे यांनी नुकताच जो पक्ष काँग्रेसच्या मताची विभागणी करतो तो भाजपला मदत करतो असं विधान देखील केलं होतं। यावर वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना धारेवर देखील धरलं होतं। गेल्या काही दिवसापासून घडत असलेल्या याच घडामोडींमधून स्पष्ट होतं की वंचित बहुजन आघाडी ही ऑलमोस्ट महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार आहे। वंचितने एकत्र निवडणूक लढवावी की स्वतंत्र निवडणूक लढवावी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।